मीटर सुरू होण्यापूर्वीच गरीब कुटुंबाला हजारो रुपयांचा फटका। राज्यभर स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीवरून वाद सुरू असतानाच यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नवीन वीज जोडण्यासाठी अर्ज केलेल्या ग्राहकाच्या घरी स्मार्ट मीटर बसवण्यात आला, मात्र मीटर अद्याप कार्यान्वितही झालेले नसताना ग्राहकाच्या नावावर तब्बल 1070 रुपयांचे वीज बिल तयार झाल्याने महावितरणच्या बिलिंग प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। बोरगाव येथील रहिवासी सुरेश गुलाब आडे यांनी सुमारे 3 महिन्यांपूर्वी नवीन वीज जोडण्यासाठी अर्ज केला होता। सोमवारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी स्मार्ट मीटर आणून बसविला, मात्र मीटर सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या नावावर 1070 रुपयांचे वीज बिल तयार झाल्याचे समोर आल्याने कुटुंबियांना धक्का बसला। याबाबत प्रतिक्रिया देताना सुरेश आडे यांच्या पत्नी पार्वती आडे म्हणाल्या, मीटर सुरूच झालेलं नाही, मात्र विजेचा वापर केला कोणी आणि बिल आले कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। या घटनेमुळे कनेक्शन सुरू होण्यापूर्वीच बिल तयार झाले कसे याबाबत नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला असून महावितरणच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। राज्यात अनेक ठिकाणी स्मार्ट मीटरला विरोध सुरू असताना अशा प्रकारच्या घटना नागरिकांच्या शंका अधिकच वाढवणाऱ्या ठरत आहेत। मीटर बसवण्यापूर्वीच बिल तयार होण्यामागे तांत्रिक त्रुटी आहेत की प्रशासनाचा हलगर्जीपणा, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। दरम्यान या प्रकरणामुळे स्मार्ट मीटरची पारदर्शकता, बिलिंगची अचूकता आणि ग्राहकांचा विश्वास या मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून या संदर्भात महावितरणकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही। वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट। नाही का कुडमातीचं घर आहे आमचं, ते मीटर नाही का 3 महिने झाले भरून अर्ज काढावा आम्ही, तो हे नाही का आता मीटर याला संग तो बिल याला त्याचा संग आम्हाला कुडमातीच रोज मजुरी हवा आम्ही। बिल किती आला? 1070 रुपये। मीटर चालू झाला? नाही, चालू नाही झाला, व्हायचं झालं।